क्रिक लाईव्हच्या स्पोर्ट्स यूट्यूब चॅनेल यांच्या माध्यमातून आपण सर्वजण यूट्यूब लाईव्ह बघतोय। टेक्निशियन म्हणून दीपक मंडाले साहेब, त्याचबरोबर कॅमेरामॅन म्हणून जे काम बघताय ते सचिन राठोड आणि किरण अडसूल, त्याचबरोबर स्कोरर म्हणून चांगलं काम करतायत संदेश। याच दरम्यान हा पहिला चेंडू, थोडासा सोयर मारा या ठिकाणी पहिला चेंडू वाईड कर देतात पंच आणि हा अतिरिक्त धावेनं संघाची धावसंख्या खातं उघडतंय। आता माझ्या सोबत असणार आहेत माननीय एलपडवार सर, आणि याच्यासाठीच सचिन ओळखला जातो, परंतु सचिनचा हा पुन्हा एकदा वाईट मारा। लेफ्ट हँड बॅट्समन गौरव समोर आहे, गौरव आणि सुनीलची जोडी मैदानात आहे। सर सचिन एक चांगला गोलंदाज, एक अष्टपैलू खेळाडू आहे, काय वाटतंय तसं सचिन आता या सामन्यामध्ये काय करू शकेल? सचिन गेली वर्षभर अतिशय फॉर्म मध्ये खेळतोय। वाईड चेंडू, मागच्या सामन्यामध्ये सुद्धा तुम्ही बघितलं असेल 10 चेंडू मध्ये तो 41 धावा काढला होता, जेव्हा संघ अडचणीत असताना सुद्धा तो संघाला बाहेर काढण्यामध्ये यशस्वी झाला होता। सचिन म्हणजे त्यांच्या खेळाडूतला, त्यांच्या संघामधील एक हुकमी एक्का आहे। आणि याच दरम्यान गौरवच्या बॅट मधून खणखणीत फटका जातोय, 1 बाउन्स चौकार। याच दरम्यान एक खणखणीत चौकार आपल्याला पाहायला मिळाला गौरव याच्या बॅट मधून। पहिले 3 चेंडू अतिरिक्त धाव मध्ये पाहायला मिळाले तर सचिन याच्याकडून। सचिन एक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची ख्याती आहे गगनबावडा क्रिकेटमध्ये। गेली अनेक वर्ष तो आपल्या खेळाचा दर्जा वाढवताना दिसतोय। यावर्षी मात्र त्यानं खोऱ्याने धावा ओढल्यात आणि तेवढ्या विकेट देखील त्यानं घेतलेली आहेत। 100 नंबर जर्सीचा हा खेळाडू पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सज्ज आहे, सामना करणार सौरव। एक चांगला फटका सौरवच्या माध्यमातून पाहायला मिळाला। याच दरम्यान पुन्हा एकदा मोठा फटका, फिल्डरांना भेदून जातो का? चांगली फिल्डिंग करण्याचा प्रयत्न होता, चेंडू जातोय सीमा रेषा पार, चौकार। कधी कधी आपला दिवस नसतो, तसाच ही वेळ देखील या 2 क्षेत्ररक्षकांनी चांगला प्रयत्न केला होता। ड्राईव्ह मारून आत चेंडू ढकलण्याचा प्रयत्न देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला होता, परंतु चेंडू बीट करून जातोय सीमारेषे पार, चौकार। सचिन गौरव, पुन्हा एकदा गौरव, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता आणि प्रयत्न फसतोय। डॉट चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय सचिन याच्याकडून। पहिलं षटक चालू आहे, 11 धावा धाव फलकावर लागल्यात। बाहेरून सांगणं खूप सोपं असतं की हा चेंडू अशा पद्धतीचा मार, तशा पद्धतीचा मार, परंतु त्या खेळाडूलाच माहिती असतं ह्या चेंडूवर आपण कुठला फटका खेळू शकतो। याच दरम्यान गौरवनं हा यॉर्कर पद्धतीचा चेंडू खेळून काढलाय, फिल्डर देखील या ठिकाणी फील्ड करतोय, एक धाव मात्र या ठिकाणी मिळते। शिंदे लायन्स संघ आतापर्यंत चांगली गोलंदाजी, फलंदाजी आणि चांगले मोहरे याच्या संघामध्ये। क्रिकेट म्हटलं की शिंदे लायन्सचं नाव एक मोठं नाव म्हणून ओळखलं जातं। संघमालक स्वतः स्वप्नील शिंदे साहेब हे देखील
आपल्या खेळाडूंना चीअर अप करताना दिसत आहेत. चांगली फलंदाजी त्याच दरम्यान होते गौरव याच्या माध्यमातून. हा चेंडू देखील चांगला टोलवलाय. फील्ड होईपर्यंत 2 रना चोरण्यात यश. आजची रनिंग बिटवीन द विकेट दोघांच्या मध्ये. कधी कधी तुमचा षटकार आणि चौकारांची गरज नसते तर अशा 2-1-2 धावा नक्कीच तुमचा धाव फलक पुढे घेऊन जात असतात. पहिलं षटक संपण्यासाठी 1 चेंडू बाकी आहे. 14 रनात धाव फलकावर लागल्यात. नक्कीच ही विजयाची आशा आणि याच दरम्यान हा मोठा फटका फाईन लेग दिशेनं चौकारला जातोय आणि याच बरोबर 18 रना धाव फलकावर लागतात. एक सुनील याच्या बॅटमधून निघालेली ही चौकाराची आतिषबाजी आपल्याला पाहायला मिळाली. सर सुनील देखील चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. बऱ्याच टुर्नामेंटमध्ये त्याचं नाव आहे. बोरबेट ज्याचं गाव आहे आणि गगनबावडा क्रिकेटमध्ये त्याच्या नावाचा देखील बोलबाला आहे असा फलंदाज आता आपल्याला दिसतोय आपल्या या स्क्रीनवर. सर काय बोलाल सुनील बद्दल? बोरबेट गावचा सुपुत्र सुनील खरंच आपल्या संघासाठी बोरबेटकडनं खेळतो. स्वतः एक हाती सामने जिंकून देण्यामध्ये त्याचा विश्वास आहे. अतिशय चांगला फलंदाज आहे. गेली आता 6 महिने फॉर्ममध्ये नाही पण त्याची फलंदाजी खरोखर मनमोहन करणारी आहे. अतिशय चांगली फलंदाजी तो करतोय. मागच्या 1-2 वर्षापूर्वी तर अतिशय लयमध्ये तो फलंदाजी करत होता. तो जेव्हा मैदानात असतो त्यांचा संघ त्यांना हरवणं खूप कठीण आहे. आता पाहूया यावेळेस कशी फलंदाजी करतोय. एक स्टार फलंदाज आहे सुनील. धन्यवाद सर. खरोखरच आपण पाहतोय सुनीलला बरं जवळून पाहिले आम्ही. सुनीलला बऱ्याच टुर्नामेंटमध्ये आपली हुकूमत गाजवत असतो आणि व्ही पी ड्रॅगन संघानं देखील त्याला तेवढ्यासाठीच घेतलंय ज्याच्यामध्ये दम आहे, मोठे फटके खेळण्याची ताकद आहे आणि हाच खेळाडू आपल्याला मैदानात खेळताना दिसतोय. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय एक युवा अष्टपैलू खेळाडू शोएब. शोएबचं देखील या क्रिकेटमध्ये नाव आहे. एक युवा गोलंदाज म्हणून ज्याची खाती आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या पद्धतीचा बुम बुम बुमराची स्टाईल असलेला हा आणि तेवढाच फटका चांगला फटका पाहायला मिळतोय आणि याच दरम्यान चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालंय. एक धाव मात्र घेण्यात यशस्वी झालाय गौरव आणि सुनील यांची जोडी. लेफ्ट हँड बॅट्समन गौरव तर राईट हँड बॅट्समन कॉम्बिनेशन असलेली सुनील आणि गौरवची जोडी मैदानात तुफान वाजवताना पहिल्या षटकात चांगली फलंदाजी या दोघांच्याकडून पाहायला मिळाली होती. पुढचा चेंडू शोएब याचा. 2 चेंडूमध्ये 6 रना सुनीलने बनवल्यात तर 5 चेंडूचा सामना करत 10 रना गौरवने देखील मिळवल्यात. सुरुवात करताना शोएब बुम बुम बुमरा सारखी स्टाईल मारतोय पण नक्कीच गोलंदाजीमध्ये तशीच दार आहे परंतु हा देखील चांगला प्रयत्न होता परंतु सीमारेषे पार षटकार. चांगला प्रयत्न केला होता परंतु बॉल काय हाताला लागला नाही. याच दरम्यान शोएब राईट हँड ओव्हर द विकेटचा मारा करतोय. समोर आहे सुनील आणि हा सुनीलच्या बॅट एजला लागलेला चेंडू. सर कॅच आहे ना? चेंडूची कडा घेऊन गेले होता, बॅटची कडा घेऊन चेंडू गेला होता किपरच्या हातामध्ये आणि याच दरम्यान सुंदर असा कॅच या ठिकाणी पाहायला मिळाला होता.
सुनील याचा मोठा फटका या ठिकाणी व्हीपी ड्रॅगन संघाला मिळालाय. पहिलं षटक संपलंय, दुसरं षटक या ठिकाणी चालू आहे. शोएब याचं चांगली गोलंदाजी करताना दिसतो. एक मोठा फटका पाहायला मिळाला होता, परंतु एक महत्त्वाची विकेट या ठिकाणी पाहायला मिळते, ती म्हणजे सुनील गुरव याची शोएब याच्या माध्यमातून. राईट हँड ओव्हर द विकेट मारा आणि संग्राम. मगाच्या सामन्यामध्ये तुफान बॅटिंग पाहायला मिळाली होती. गेल्या सामन्याचा सामनावीर मैदानाला गाजवण्यासाठी एक संयमाचं आणि उत्साहाचं वातावरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. हा गगनबावडा क्रिकेटला लाभलेला सितारा संग्रामच्या स्वरूपात बॅटिंग मार्कवर आहे. शोएबचा सामना करतोय. रिव्हर्स शॉटचा फटका, चेंडू जातोय टप्पा टप्पा सीमा रेषे पार, चौकार. थँक्यू डीजे. यासाठी संग्रामची ओळख आहे. गगनबावडा क्रिकेटला एक संयमभरी खेळी या संग्रामकडून पाहायला मिळते. मागच्या सामन्याचा सामनावीर आहे. तो सामनावीर का झाला तर याचं कारण देखील संग्रामकडे आहे. कारण मला तर आठवतंय, संग्राम ज्यावेळी मैदानात असतो त्यावेळी नक्कीच धावांचा पाऊस पडतोच, तर त्याचबरोबर धावफलक देखील हलका ठेवण्याचं सामर्थ्य या खेळाडूमध्ये आहे. आणि तो खेळाडू आता ऑन स्ट्राईक. शोएब गोलंदाजी मार्कवर तयार. राईट हँड ओव्हर द विकेट चा मारा आणि या चांगल्या चेंडूला सन्मान मात्र देतोय तो संग्राम. बघा, एक रन घेतली, दुसरी रन ओव्हर थ्रोची मिळते. डायरेक्ट हिट झाला असता तर नक्कीच संग्रामला या ठिकाणी धोका पत्करून विकेट गमावी लागली असती, परंतु या ठिकाणी 2 धावा घेण्यात यशस्वी होतात. या 2 धाव्यानं संघाची धावसंख्या 2 ओव्हर समाप्तीनंतर 31 धावा धावफलकावर लागल्यात आणि 1 विकेट या ठिकाणी पाहायला मिळते. सर, संग्राम हा अष्टपैलू खेळाडू आहे. त्याच्यामध्ये संयम आपल्याला पाहायला मिळतोय आणि संयमाची खेळी प्रत्येक टुर्नामेंटमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि गगनबावडा क्रिकेटमध्ये बरेच मित्र ज्याच्या नावाच्या पुढे असतात, तो संग्राम आता मैदानात आहे. संग्राम बद्दल काय मत आहे सर तुमचं? संग्राम म्हणजे सातत्याचं दुसरं नाव आहे. बघा, परवाच्या दिवशी 2 मॅचेस झालेत. दोन्ही मॅचेसचा सामनावीराचा पुरस्कार तो घेतलेला आहे. खरं तर GPL सारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये 3 मॅचेस त्या संघाने जिंकलेल्या आहेत. 3ही मॅचेसचा तो सामनावीर आहे. यावरून संग्राम कसा खेळतो आणि किती फॉर्म मध्ये आहे हे लक्षात ठेवा. केवळ आपण गगनबावड्यामध्ये त्याला गगनबावड्याचा विराट कोहली जो म्हणतोच ना, कारण तो सातत्यानं फलंदाजी करतो, धावा काढतोय. केवळ धावाच फलंदाजीच करत नाही, गोलंदाजी सुद्धा तो छान करतोय. मागच्या ह्याच्यात त्याच्या गोलंदाजीला 5 षटकार पडले होते. खरं तर मी त्याच वेळेस बऱ्याच जणांना सांगितलंय, यानंतरचा संग्राम तुम्हाला वेगळा दिसणार आहे. कारण गगनबावड्यामध्ये तो अतिशय चांगली फलंदाजी तर करतोच, पण एकदा एका गोलंदाजाला फटके पडल्यानंतर एका चांगला गोलंदाज पुनरागमन कसं करायचं हे केवळ त्या संग्रामकडनं शिकायला पाहिजे. अतिशय चांगली फलंदाजी गोलंदाजी त्याची पाहायला मिळते. गगनबावडा क्रिकेट ज्या वेळेस त्यांचं नाव घेण्यात येईल त्यावेळेस संग्रामच्या नावाशिवाय गगनबावडा क्रिकेट अपूर्ण राहील, एवढंच मी संग्रामबद्दल बोलू इच्छितो. नक्की सर, संग्रामसाठी एकदा जोरदार टाळ्या होत्यात. याच दरम्यान सचिन पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर आलाय. गौरव सामना करतोय. चांगला चेंडू सचिन याचा. आणि सचिनचं देखील या ठिकाणी नाव आवर्जून घ्यावं लागतंय, कारण सचिनला आम्ही या टुर्नामेंटमध्ये बघतोय. मागची टुर्नामेंट देखील सचिननं गाजवली होती. एक उंच्या कदचा हा खेळाडू, त्याची उंची देखील आपल्याला पाहायला मिळते आणि तेवढ्याच ताकदीचं आपली कसब या ठिकाणी दाखवताना दिसतोय तो सचिन. 100 नंबर मागे आहे. नावात सचिन आहे. क्रिकेटचा भगवान म्हणून सचिनचं नाव आहे आणि तिची जर्सी घालून त्याच्याच नावाचा हा खेळाडू सचिन ऑन बॉलिंग मार्कवर. याच दरम्यान गौरव चा हा मोठा फटका, सीमारेषेपार षटकार. धन्यवाद डीजे. दीपक सर, आपण गेली 2-3 दिवस या ठिकाणी ही स्पर्धा बघताय. आपल्या समोर देखील ही टेक्निशियनचं देखील जबाबदारी आपण पार पाडताय. काय वाटतंय सर संग्राम बद्दल आणि आताच्या GPLच्या या पर्वाबद्दल? खरं तर गगनबावडा प्रीमियर लीगला
गेले 3 दिवस या मैदानावरती आम्ही आहे आणि एक चांगला खेळ. यावेळेस फटका जोरदार गौरवचा, लॉंग ऑनच्या डोक्यावरनं षटकार 6 धावा. आणि ही स्पर्धा पाहताना खरं तर अतिशय काही नवीन खेळाडू, काही जुने खेळाडू, थँक्यू डीजे, काही नवीन खेळाडू, काही जुने खेळाडू, अतिशय चांगल्या प्रकारची संघ बांधणी केली. चेंडू आतमध्ये पोच करा आणि 43 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 3 मैदानात सुरू असताना. आणि विशेषतः संग्रामबद्दल मगाशी तुम्ही चर्चा ऐकली की नाही मला माहीत नाही. आमचे अमोल दादा पाटील मगाशी कोणाला तरी सांगत होते तालुक्यातला सगळ्यात चांगला खेळाडू संग्राम आहे, कारण तो बाहेर गेलेले चेंडू पण आणून देतो. ही गोष्ट तुम्ही किती, कारण माझं लक्ष फार बारीक असतं सगळीकडे, इथे जरी मी याच्या मागे असलो तरी बाउंड्री लाईनच्या बाहेर जाऊन सुद्धा बॉल आणून देणारा असा आयकॉन आहे जो तुमच्या तालुक्याला भेटलाय. त्याबद्दल खरं तर संग्रामचं कौतुक आहे. धन्यवाद सर. नक्कीच आपण पुण्यावरून आलाय आणि संग्रामच्या या अनमोल अशा कार्याबद्दल देखील आपण चांगला उल्लेख करताय. खरंच ही गगनबावडा क्रिकेटसाठी एक मोठी आणि शाबासकीची थाप आहे. आपले गेले 3 दिवस दीपक मंडाले साहेब या ठिकाणी टेक्निशियनचं काम बघतायत. यूट्यूब लाईव्ह जे आपण बघतोय ते त्यांच्याच माध्यमातून. याच दरम्यान सचिन याचा पुढचा चेंडू देखील फटकावलाय सीमारेषेपार, षटकार. कॅच घेतला, सॉरी दिसलं नाही मला इकडून, सॉरी थोडंसं दिसलं नाही, त्यामुळं हा कॅच, चांगल्या पद्धतीचा कॅच आपल्याला पाहायला मिळतोय यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून. आताच बघितलाय सागर लोहारच्या हातामध्ये हा कॅच स्थिरावलाय. एक आयकॉन प्लेयर या ठिकाणी आपल्याला सुंदर कॅच घेताना दिसलोय. गौरव मात्र नाराज होऊन मैदानाच्या बाहेर जातोय. 9 चेंडूमध्ये 22 धावांची खेळी या ठिकाणी गौरवच्या माध्यमातून काय पाहायला मिळाली. चांगली फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली. एक युवा फलंदाज म्हणून चांगलं गौरव या ठिकाणी गौरव करून गेलाय. संघासाठी हा चांगला खेळाडू आहे, कारण बरेच सामन्यामध्ये संग्राम असेल, त्यानंतर शशीराज असेल, गौरव असेल, ही चांगली टीम विलास पाटील फाउंडेशनच्या मार्गदर्शनाखाली माननीय विलास पाटील यांनी यांच्या नावारूपास आलेली ही टीम व्हीपी ड्रॅगन्स मैदानाच्या आतमध्ये. सचिन राईट हँड ओव्हर द विकेटचा मारा करतोय. चांगला स्ट्रेट ड्राईव्ह मारण्याचा प्रयत्न, पुढच्या स्टंपना येऊन भेदतोय. एक स्टंप देखील त्यातील पडते. काय वेग होता सचिनच्या बॉलिंग मध्ये पण, आणि शशीराजच्या बॅट मधून निघालेला हा चेंडू होता. 4 रना मात्र वाचवल्यात, आणि त्या वाचवल्यात कोणी तर नक्कीच 3 स्टंपाने. याच दरम्यान कॅच होता, थोडासा मिस होतोय इथं, मात्र कॅच थोडासा सोडतोय. चांगला कॅच घेता आला असता. एक चांगली पोझिशन त्याने हाताची बनवली होती, परंतु कधी कधी असे धावपळीतले कॅच आपल्या माध्यमातून सुटतात. पण निराश होणारा हा संघ नाही आहे, कमबॅक करणारा हा संघ आहे. शिंदे लायन्स त्याच्यासाठीच ओळखला जातो, आणि शिंदे लायन्स संघामध्ये पण एक चांगल्या खेळाडूंचा भरणा आहे. एकीकडे सागर लोहार आयकॉन प्लेयर, एकच चांगला धुवाधार बॅटिंग करण्यासाठी प्रसिद्ध गगनबावडा क्रिकेटमध्ये अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे तो देखील मैदानात आहे. त्याला साथ देतोय तो सचिन. त्याच्याबरोबर साकेत कोले देखील एक चांगली फलंदाजी करू शकतो, तो देखील मैदानाच्या आतमध्ये आहे. चांगला तोला मोलाचा संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. याच दरम्यान 3रं षटक संपलंय, 4थं षटक घेऊन येतोय इरफान, युवा गोलंदाज इरफान. आणि याच दरम्यान पॉवर प्लेचा कॉल पंचांकडून आला. बॅटिंग पॉवर प्ले. 44 धावा झाल्यात धाव फलकावर. 2 विकेट मात्र गमावायला लागल्यात. 3रं षटक संपलंय आणि हे षटक घेऊन येतो इरफान. इरफान सर चांगला युवा गोलंदाज आहे, आणि आता सध्या तो चांगल्या गोलंदाजाच्या मार्गदर्शनाखाली शिकतोय, आणि ही शिकण्याची प्रवृत्ती या इरफानमध्ये मी बऱ्याच वेळा पाहिली. चांगली गोलंदाजी देखील आपल्याला पाहायला मिळते. 17 नंबरची जर्सी त्याच्या पाठीवर आहे. नक्कीच हा खतरा फलंदाजासाठी होऊ शकतो का? चांगला फटका खेळलेला आहे. इरफानचं वय अवघं 20 आहे. खरं तर तो 20व्या वर्षी अनेक मोठ्या फलंदाजाला तो बाद केलेला आहे. आता सुद्धा आपली GPL लीग जी आहे ना, आता बोली जेव्हा लागली होती, सर्वात जास्त बोली एका गोलंदाजाला म्हणजे ह्या गोलंदाजाला लागली होती. सर्वांचं लक्ष ह्या गोलंदाजावर होतं की हा कुठल्या संघामध्ये जाणार आहे, कारण
त्यानं स्वतःला सिद्ध केलेला आहे. 20व्या वयामध्ये सुद्धा प्रत्येक संघामध्ये हा खेळाडू असावा असं प्रत्येकाला वाटणं हे त्याचं यश आहे. अतिशय चांगला फटका, चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार. अतिशय फॉर्म मध्ये संग्राम खेळतोय आणि खरोखर हा एक युवा गोलंदाज चांगला गोलंदाज आहे. कारण संग्राम हे चांगला फलंदाज आहे. षटकार जरी मारला तर कमबॅक करण्याची ताकद ह्या युवा गोलंदाजामध्ये आहे. निश्चितपणे कमबॅक करू शकेल तो. पाहूया. नक्कीच सर, इरफानच्या गोलंदाजीमध्ये एक चांगली धार आहे आणि पुढं तेवढ्याच ताकदीचा एक मोठा अनुभव पाठीशी असलेला हा संग्राम त्याचा सामना करतोय. तर नक्कीच हे द्वंद्व चांगल्या प्रकारचं पाहायला मिळतंय आपल्याला. एकीकडे युवा गोलंदाज, तर एक अनुभवाची जाण असलेला संग्राम ऑन स्ट्राईक. आहा, चांगली गोलंदाजी, परंतु पंच देत आहेत वाईड. थोडासा स्वैर मारा या ठिकाणी पाहायला मिळतोय. वाईडच्या स्वरूपातली एक धाव, संघाची धावसंख्या 52. चौथा षटक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. आणि हे गगनबावडा क्रिकेट GPL पर्व माननीय अभय कोटकर साहेब यांच्या माध्यमातून सुरू आहे. त्यांच्या स्पॉन्सरतेखाली सुरू असलेले हे GPLचं पर्व नक्कीच या युवा गोलंदाजांना, युवा फलंदाजांना देखील एक चांगलं व्यासपीठ तयार करून देण्याचं काम करत आहे आणि त्याच्यासाठी खूप धन्यवाद असेल. याच दरम्यान हा संग्रामच्या बॅटमधून निघालेला खणखणीत चौकार. चांगली फलंदाजी पाहायला मिळते संग्राम याच्या बॅटमधून. प्रत्येक चेंडू तो चांगल्या पद्धतीने खेळताना दिसतोय. प्रत्येक चेंडूचा समाचार या ठिकाणी घेताना दिसतोय. इरफान थोडंसं महागडं ठरतोय या ठिकाणी, पण इरफानला माहिती आहे प्रत्येक चेंडू आपल्याला कसा काढून घ्यायचा आहे, कुठला चेंडू संग्रामला कशा पद्धतीने खेळवायचा आहे. थोडंसं त्यांच्या संघामध्ये पण अनुभवी खेळाडू आहेत, ते त्याला देखील मार्गदर्शन करतायत. राईट हँड ओव्हर द विकेट चेंडू टाकला होता संग्रामने. हवेत चेंडू काही वेळासाठी आहे, बघूया दुरी मिळते का. आणि दुरी देखील मिळाली आणि हा जातोय सीमा रेषा पार. षटकार. धावसंख्या धावपलकावर लागते ती म्हणजे 62. 62 पर 2 लॉस. चौथा षटक या ठिकाणी पाहायला मिळतंय. रन या ठिकाणी धावपलकावर लागला दिसतात. विपे ड्रॅगन संघाकडून एक तुफानी वादळ या ठिकाणी संग्रामच्या रूपात. हा चांगला चेंडू या ठिकाणी अपील देखील करतायत, परंतु कुठलाही परिणाम या ठिकाणी पंचांवर दिसत नाही. 62 रनावर थांबावं लागतंय. संग्राम याने या चेंडूवर देखील मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता. प्रहार चुकतोय, डॉट बॉल जातोय आणि डॉट बॉलनं इरफान नक्कीच आत्मविश्वास दुणावतोय. याच दरम्यान सुंदर चेंडू, परंतु थोडासा स्वैर मारा आणि हा चेंडू वाईड देत आहेत पंच. या वाईडच्या स्वरूपातली धाव मिळते. 63 धावा धावपलकावर लागतायत आणि या 63 धावा नक्कीच चौथ्या षटकासाठी त्यांना पुरेशी अशी चांगली खेळी करून हा स्कोर हलता ठेवताना दिसत आहेत. विपे ड्रॅगन्स वर्सेस शिंदे लायन्स वेतवडे. पुन्हा एकदा मोठा फटका, चेंडू हवेत आहे, बघूया दुरी मिळते काय. साकेत मागे आहे, सागरनं हा फील्ड केलाय. याच दरम्यान 2 रन घेण्यात यशस्वी देखील झालेत आज संग्रामचं कौतुक आम्ही याच्यासाठी एवढंच केलं होतं की प्रत्येक सामन्यामध्ये आपलं चांगलं कॉन्ट्रीब्युशन या ठिकाणी पाहायला मिळतंय त्याचं. या सामन्यामध्ये देखील 24 रना या ठिकाणी आतापर्यंत त्याने स्वतःच्या बॅटमधून केल्यात. मग कौतुक तर होणारच. याच दरम्यान यूट्यूब लाईव्हला आपण बघतोय माननीय प्रेसिडेंट गगनबावडा नमस्कार, मी अभय कोटकर. असोसिएशनचे माननीय आपल्या सर्वांना माहिती आहे की गगनबावडा प्रीमियर लीग GPL 2025 येत्या 30 एप्रिल 2025 ला सुरू होणार आहे. त्याची फायनल आहे 4 मे 2025 ला. तर गगनबावडा तालुक्यातले सर्व खेळाडू, त्याचप्रमाणे जुने खेळाडू, नवोदित खेळाडू आणि कमिटी मेंबर्स, आयकॉन प्लेयर्स, सर्व क्रिकेट प्रेमियांना शुभेच्छा. त्याचप्रमाणे कमिटी मेंबर्स ज्यांनी ह्या स्पर्धेसाठी अतोनात परिश्रम केले, लॉट्स असतील, रजिस्ट्रेशन काउंटर पासून सगळं प्लेस रजिस्ट्रेशन, त्याचप्रमाणे ऑक्शन सिस्टीम,
आणि इतर सर्व काम म्हणजे अगदी विकेट तयार करण्यापासून ग्राउंड तयार करण्यापर्यंत आणि सगळ्यात महत्वाचं निवड्या जे गाव आहे निवड्या आपलं सॉरी तर याचे जे काय सरपंच आहेत किंवा ज्यांनी आम्हाला हे मैदान उपलब्ध करून दिलं या सर्वांना AK क्रिकेट क्लब पुणे त्याचप्रमाणे गगनबावडा तालुका क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष नात्यानं मी आभार मानतो आणि शुभेच्छा देतो. 4 तारखेला भेटूया. मी 4 तारखेला येतोय त्या आपण निश्चितच या खेळाचा मी आनंद घेणार आणि माझ्यावर तुम्ही पण घ्याल याची मला खात्री आहे. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. जय महाराष्ट्र. याच दरम्यान ड्रिंक ब्रेक समाप्त होतोय. सामना सुरू होत असताना 4 ओव्हर समाप्तीनंतर संघाची धावसंख्या या ठिकाणी धावफलकावर दिसते आपल्याला 65 रन 2 विकेट आणि 2 सितारे या ठिकाणी शशिराज आणि संग्रामच्या माध्यमातून मैदानात. एक तुफान गेल्या सामन्यामध्ये सलग 3 वेळा सामनावीराचा पुरस्कार ज्याला मिळाला तो संग्राम. गगनबावडा क्रिकेटमधला हा सितारा नक्कीच मैदानावर आपली झलक सूर्य डोक्यात तापला तेवढीच बॅट देखील त्याची तापले. याच दरम्यान शोएब पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर आलाय आणि हा चेंडू हवेत आहे. काय होतंय बघूया. 2 फिल्डरांच्या मधला कॉल मिस होतोय आणि सचिन आणि एका फिल्डरच्या माध्यमातून कॅच सुटतोय. एक चांगली संधी बनून आली होती या ठिकाणी आणि हा कॅच मात्र मिस होतोय. मोठा फटका होता. काही वेळासाठी हवेत देखील होता. 2 क्षेत्ररक्षक देखील बॉलच्या खाली होते परंतु कॉल चुकतोय. एकमेकाला सांगण्यात चुकते गपलत होते. चेंडू मात्र शोएब चांगली गोलंदाजी करताना इथं या ठिकाणी दिसतोय आपल्याला. हे 2 गोलंदाज आहेत ना आपल्या गगनबावडा नक्कीच पुढे घेऊन जाणार आहेत. कारण एकीकडे इरफान बघितलं तर चांगली गोलंदाजी 20व्या वर्ष देखील चांगली गोलंदाजी करताना दिसलाय. शोएब देखील या ठिकाणी युवा गोलंदाज आहे. युवा गोलंदाजाचा भरणा असणारी ही शिंदे लायन्स टीम नक्कीच एक चांगलं परिवर्तन या ठिकाणी पाहायला मिळतंय. हे ग्राउंड तेवढ्यासाठी सजलंय धजलंय आणि GPLचं हे थरार नक्कीच आपल्याला सर्वांना पाहायला मिळतोय. त्याच दरम्यान रिव्हर्स शॉटचा फटका संग्राम गाडगे द क्लास ऑफ आणि हा खतरनाक पंचांना विनंती आहे. षटकार आहे की चौकार आहे. चौकार घोषित करताना पंच. चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला होता रिव्हर्स शॉटचा फटका आणि याच्यासाठीच संग्रामची ओळख आहे. आता मात्र चेंडू त्याला फुटबॉल सारखा दिसायला लागलाय कारण 9 चेंडूमध्ये 28 धावांची तुफानी खेळी या ठिकाणी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. शशिराज नॉन स्ट्राईक एंडवर आहे. शोएबचा पुढचा चेंडू सामना करणार संग्राम. आणि हा मोठा फटका आणि मोठा षटकार. हा आहे संग्रामचा क्लास. हा शॉट बघण्यासारखा प्रेक्षकांना मनमोहित करण्यासारखा पुन्हा पुन्हा रिप्ले मध्ये बघावा असा हा शॉट संग्रामच्या बॅट मधून निघालेला. खरोखर दर्जेदार बॅटिंग या ठिकाणी पाहायला मिळते. क्रिकेटचा दर्जा काय असतो हेच GPLच्या माध्यमातून संग्राम आपल्या बॅट मधून दाखवताना. UP टायगर्स संघाचं सगळी धुरा आपल्या खांद्यावर घेऊन हा संग्राम नक्कीच यशाच्या मार्गाकडे क्रमण करताना दिसतोय. 78 धावा या धावफलकावर लागल्यात. 5वं षटक या ठिकाणी पाहायला मिळतंय. नक्कीच 100+ स्कोअर्स होऊ शकतो जर संग्राम मैदानावर असेल तर. 34 धावा 10 चेंडू मध्ये केल्यात. शोएब राईट हँड ओव्हर द विकेटचा मारा करतोय आणि पुन्हा एकदा रिव्हर्स शॉटचा फटका. थोडासा फसतोय स्वतःवर नाराज आहे आणि नाराजी देखील आपल्याला या ठिकाणी दिसते. पण थोडंसं परिवर्तन गोलंदाजी मध्ये करतोय तो शोएब.
यालाच म्हणतात कमबॅक. एक चांगला फलंदाज आणि त्याला फलंदाजाला चांगली गोलंदाजी करण्याचं काम या ठिकाणी शोएब करतोय आणि हेच एका चांगल्या गोलंदाजाचं लक्षण आपल्याला या ठिकाणी दिसतंय शोएबच्या रूपानं. शोएबचं कौतुक करावं तितकं थोडं आहे. संघासाठी एक चांगलं कॉन्ट्रीब्युशन आपल्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करतोय, परंतु या ओव्हरमध्ये थोडासा महागडा ठरला होता. हा सुंदर पद्धतीचा चेंडू याच दरम्यान षटक संपतंय. संघाच्या धावसंख्या 78, 2 विकेट 5 ओव्हर समाप्तीनंतर. सर आता गगनबावडा क्रिकेटमध्ये बरेच युवा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. एकीकडे शोएब आहे, इरफान आहे, त्याच्याबद्दल मगाशी आपण हर्षद देखील बघितला होता, रामदास देखील बघितला होता. ही खेळाडू युवा पिढी नक्कीच GPLच्या माध्यमातून तयार होते, घडते आणि याच्यासाठी कारणीभूत आपले ठरतात ते अभय कोटकर साहेब. तर या GPL पर्वातील या युवा खेळाडूंच्या बद्दल सर तुमचं काय मत आहे? खरं तर अभय सरांचं जेवढं धन्यवाद मानावं तेवढं कमी आहे, कारण GPL चा प्लॅटफॉर्म उभा करण्यामध्ये अभय सरांचं खूप मोठं योगदान आहे. जे आता 7वं पर्व आहे, 7वं पर्व सुद्धा स्पॉन्सर अभय सर आहेत. खरं तर युवा गोलंदाजांना ह्या मोठ्या स्पर्धेमध्ये गोलंदाजी करायची संधी मिळते, हे सुद्धा खूप मोठं आहे. कारण इथं बरेच अनुभवी खेळाडू आहेत, त्यांनी तुम्हाला संधी उपलब्ध करून देतात. त्या संधीचं सोनं करायचं काम तुमचं आहे आणि बरेच युवा खेळाडू आहेत. खरं तर त्या खेळाचा आनंद घेत आहेत, हे पाहून सुद्धा आम्हाला छान वाटतं. आता पाहूया पुढील षटक इरफान टाकण्यासाठी आलेला आहे. बाकीचे 2 षटकं जे शिल्लक आहेत ते किती धावा उचलवतात पाहूया. चांगलं प्लेसमेंट केलेलं आहे, पाहूया. 10 सागर चेंडू रोखण्यामध्ये यशस्वी झालेला आहे. तीन धावा घेण्यामध्ये यशस्वी. खरं तर आपला जेवढा अनुभव आहे या युवा गोलंदाजाला, कॉन्फिडन्स आहे, आत्मविश्वास आहे. आता 81 धावा झालेल्या आहेत. खरं तर कमीत कमी धावा देणं हे एक युवा गोलंदाजापुढे आव्हान असणार आहे, कारण धाव संख्या जशी वाढणार आहे तसं तुमच्या फलंदाजावर दबाव येणार आहे. संग्राम मैदानात असल्यावर आणखी धावा वाढणार हे निश्चित आहे, पण आता तुम्हाला धावा रोखणं अत्यंत गरजेचं आहे, कारण सामना जिंकायचा असेल आणि आपल्या गटामध्ये प्रथम क्रमांकावर राहण्याची ही लढाई आहे. पाहूया आता थोड्याच वेळामध्ये. संग्राम मात्र क्लास दाखवतो. खरं तर परत जोरदार फटका, परत चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर आणि संग्राम वैयक्तिक 40 धावावर खेळतोय. काय फलंदाजी करतोय संग्राम. मागच्या GPLची एक आठवण तुम्हाला मी सांगणार आहे. संग्रामने अर्धशतक सर्वच चेंडू म्हणजे 9 चेंडूवर षटकार खेचून त्यानं अर्धशतक पूर्ण केलंय. 12 चेंडू खेळला होता तो. 12 चेंडूपैकी 9 चेंडूवर षटकार खेचलाय. एकही चौकार नाही, एकही धाव पळून काढलेली नाही. खरं तर आपले बघणाऱ्या प्रेक्षकांना आणि मी प्रत्यक्ष तो सामना बघितलेला आहे. 9 चेंडू षटकार खेचून अर्धशतक पूर्ण करणारा गगनबावड्यातला हे पहिला खेळाडू आहे. केवळ षटकारच मारणं नाही, खरं तर त्याला चौकार मारणं आवडतं, पण आता 1-2 वर्ष झाले तो षटकारावर सुद्धा जास्त भर देतोय. एक चांगला फलंदाज आहे, त्याची फलंदाजी कायम पाहत राहावी असं वाटतं. तो संग्राम 40 धावांवर खेळतोय. पाहूया इरफानचा पुढील चेंडू. परत स्ट्रेटला लावलेला आहे. स्ट्रेटला क्षेत्ररक्षक नाही, 1 बाउन्स चौकार. धावा वाढवतोय. खरं तर शिंदे लायन्स संघाकडे सुद्धा असे फलंदाज आहेत. सचिन सुद्धा खूप फॉर्म मध्ये आहे, पण तुम्ही धावसंख्या 91 धावसंख्या झालेली आहे. धावसंख्या 100च्या आत किंवा 110 जर का तुम्ही रोखलात तर त्याच्यावर सुद्धा दडपण येणं थोडं कमी होईल. पाहूया इरफानला आपला जेवढा अनुभव आहे तेवढा अनुभव पणाला लावा लागेल, कारण संग्रामला आउट केल्याशिवाय तुमची धाव गती कमी होणार नाही. पाहूया कशी गोलंदाजी करतोय. आणि शिंदे लायन्स संघाकडे सुद्धा चांगले फलंदाज आहेत. धावा तुम्ही कितीही काढलात तरी आक्रमक फलंदाज आहेत. ते प्रति षटक 15-16ची धावसंख्या जरी असेल तरी चेस करण्यामध्ये यशस्वी होतील, कारण त्यांचे चांगले फलंदाज सगळे फॉर्म मध्ये आहेत. पाहूया निश्चितपणे चुरशीचा सामना आपल्याला पाहायला मिळणारच आहे. संग्राम परत स्ट्राईकवर आहे, आपल्या लयमध्ये खेळतो. पाहूया इरफानला संग्राम चांगलं खेळतो, कारण दोघेही एका टीम मध्ये खेळतात. खरं तर इरफान चांगला गोलंदाज जरी असला तरी त्याला फटकेबाजी करण्यामध्ये यशस्वी. वा, अप्रतिम फटका. काय फलंदाजी संग्राम करतोय. अर्धशतक संग्रामचं पूर्ण झालेलं आहे. खरं तर बॅट उंचावून अभिवादन करताना खरोखर क्लास फलंदाजी संग्रामने केलेली आहे. आणि एका चांगल्या गोलंदाज समाचार घेतलेला आहे का दोघंही एका संघामधनं खेळतात गगनबावडा संघाकडनं.
धावसंख्या वाढती धावसंख्या होते 97. विशाल धावसंख्या उभारण्यामध्ये यशस्वी. 5 ओव्हर आणि 4 चेंडू झालेले आहेत. अतिशय चांगली फलंदाजी पाहायला मिळते. आता मात्र झेल सोडतोय सागर आणि जीवदान मिळतंय संग्रामला. निश्चितपणे सर्व गोलंदाजावर दबाव टाकण्यामध्ये संग्राम यशस्वी झालेला आहे आणि धाव संख्या 98 होते. अतिशय चांगली फलंदाजी केलेला आहे. आता पाहूया शशिराज स्ट्राइक वर आहे. शशिराजला कशी गोलंदाजी करतोय इरफान आणि परत चांगला फटका शशिराज सुद्धा खेळलेला आहे. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर कव्हरच्या दिशेनं 4 धावेसाठी. षटक संपलेला महागडं षटक. खरं तर दोनही फलंदाजांनी गोलंदाजावर आक्रमण केलेलं आहे. निश्चितपणे दडपण गोलंदाजावर जाणवतंय. आता शेवटचं षटक पाहूया. धावसंख्या होते 6 षटकाच्या समाप्तीनंतर 102 धावा. शतक पूर्ण झालेलं आहे. शेवटचं षटक पाहूया. 7वं षटक निश्चितपणे शिंदे लायन्स संघाकडनं कोण घेऊन येतं पाहूया. आणि सागर आलेला आहे. सागरने मागच्या सामन्यामध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी केली होती. प्रमुख गोलंदाजापेक्षा सुद्धा मागच्या गेली 2 सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी करणारा सागर आता मात्र धावसंख्या उभारलेला 102. आता शेवटचं षटक टाकायचं आहे. त्याला सुद्धा माहित आहे धावा 100च्या वर झालेल्या आहेत. तुमची फलंदाजी जरी चांगली असेल तरी धावा कमीत कमी देणं आता सागरच्या हातामध्ये आहे. सागर काय करतोय आणि पुढं आहे संग्राम. संग्राम 51 धावा काढून खेळतोय. चेंडू खेळलेला आहे 16 चेंडू 51 धावा. काय फलंदाजी केलेली आहे. अतिशय चांगली फलंदाजी. पण संग्राम टाइम झालेला आहे. एक खेळाडू आतमध्ये असणार आहे. वेळेमध्ये जर का सामना पूर्ण होणार नाही तर एक खेळाडू आत घ्यावा लागेल. संग्रामचं अर्धशतक या ठिकाणी लागतंय धावफलकावर. तर संघाचं देखील या ठिकाणी शतक लागतंय आणि याच दरम्यान हा मोठा फटका संघाच्या बॅटमधून निघालेला सीमारेषेपार षटकार आणि षटकार मारतोय आणि त्याचबरोबर बक्षिसांची लयलूट देखील या ठिकाणी पाहायला मिळते. कोल्हापूर जिल्हा बहुउद्देशीय कृषीपूरक संस्था शाखा गंगावेशचे मॅनेजर माननीय अनिल शिवाजी पाटील यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक या ठिकाणी जमा झाले. संग्राम याच्या बॅटिंगसाठी जोरदार टाळ्या होऊ द्यात संग्रामच्या बॅटिंगसाठी आणि अनिल शिवाजी पाटील यांच्यासाठी पण. कारण हीच बक्षिसांची खैरात नक्कीच आपल्याला एक नवं प्रोत्साहन देते, एक नवी प्रेरणा देते, नवी उमेद देते. याच दरम्यान सागर याचा पुढील चेंडू. पुन्हा एकदा मोठा फटका, पुन्हा एकदा मोठा षटकार. क्या बात है. बॅटिंग नक्कीच ही पुन्हा पुन्हा बघावी लागेल. यूट्यूबच्या माध्यमातून आपण ही मॅच बघतोय. आज संध्याकाळी गेल्यानंतर बरेच जण हे रिप्लाय बघणार आहेत, रिप्लेमध्ये बघणार आहेत की संग्राम नेमका खेळलाय कसा. क्लास बॅटिंग. 18 चेंडू आणि 63 धावा. तेवढाच बुद्धिमान खेळाडू या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर आहे. आतापर्यंत गोलंदाजीमध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली होती. धन्यवाद अनिल शिवाजी पाटील साहेब. आपण 500 रुपयाचं पारितोषिक या खेळाडूच्या खेळीसाठी दिले आहात. कोल्हापूर जिल्हा बहुउद्देशीय कृषीपूरक संस्था शाखा गंगावेशचे मॅनेजर आहेत ते. खूप खूप धन्यवाद साहेब. याच दरम्यान मोठा फटका, हेलिकॉप्टर शॉटचा प्रयत्न. एक धाव घेतली, दुसरी धाव घेतोय काय बघूया. दुसरी धावाचा प्रयत्न आहे. डायरेक्ट हिट झाला असता तर नक्कीच संग्राम या ठिकाणी परतला असता. परंतु आज रनिंग बिटवीन द विकेट दोघांच्या मध्ये दिसते आणि इथं मात्र उत्साहपूर्वक वातावरणात हा चाललेला सामना आम्हाला देखील चांगलं मटेरियल या सामन्यामधून पाहायला मिळते. 116 धावा या ठिकाणी धावफलकावर लागताना दिसत आहेत. साहेब काय बोलाल संग्रामच्या बॅटिंग बद्दल. एक तुफानी पारी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते.
गगन बावडा प्रीमियर लीगचा रणसंग्राम संग्राम घाडगेनं गाजवला असंच म्हणता येईल. आज संग्राम पुढे घेऊन जातोय. याच दरम्यान वाईटचा चेंडू आणि अतिरिक्त धावसंख्येने भर होते. संघाची धावसंख्या होते 117 रन. सागर स्वतः कर्णधार आयकॉन प्लेयर बॉलिंग मार कव्हर आहे. राऊंड द विकेटचा मारा करतोय आणि याच दरम्यान गॅप मधून चेंडू जातोय सीमाबाई रेषा पार चौकार. काय म्हणावं संग्रामच्या खेळीला, कारण एकीकडे जर बघितलं तर हा सलग त्याचा चौथा देखील सामना आहे, साखळी सामना आहे आणि त्याच्यात बऱ्यापैकी 3 सामन्यामध्ये सामनावीर ठरलाय आणि या सामन्यात देखील आपला क्लास दाखवतोय. 20 चेंडू फक्त खेळलाय आणि 69 धावा या ठिकाणी फलकावं लागल्यात. आणि याच दरम्यान लेग फाईन दिशेने गेलेला चेंडू सीमा रेषे पार षटकार. एक संग्राम नावाचं वादळ या ठिकाणी पाहताना दिसतोय आपण सगळेजण. आणि हा चेंडू चांगला अनुभवाचे का. याच दरम्यान चेंडू जातोय बॅटची कडा घेऊन यष्टिरक्षकाच्या हातात. विकेट गमावतोय परंतु आपली दुवादार खेळी आपली कामगिरी करून परततोय. 22 चेंडू 75 धावा याच्यामध्ये पाहायला मिळतात 5 4 आणि 8 षटकारांची